नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता पूजेसाठी आकाश क्षितिजाला सुद्धा बाहेर घेऊन येतो. कारण क्षितिजावरती सुद्धा खूप मोठं संकट आलेलं असतं. जन्माला आल्या आल्या भूमीने क्षितिजाला बघण्याच्या आधीच रागिणीने तिला गायब केलेलं असतं. पण आता इतक्या कठीण प्रसंगानंतर सुद्धा इथे क्षितिजा भूमी आणि आकाश यांच्याबरोबर असते. रागिणीने खूप प्रयत्न केलेले असतात क्षितिजाला भूमीपासून आणि आकाशपासून दूर करण्यासाठी, पण इथे ते सगळे प्रयत्न तिचे अयशस्वी ठरतात आणि शेवटीला इथे आता क्षितिजाची आपल्या आईवडिलांबरोबर भेट ही होतेच. त्यामुळे प्रेक्षकांनो, पूजेच्या वेळेला आकाश क्षितिजाला सुद्धा सामील करून घेतो आणि तिघेजण मिळून इथे आता देवीची पूजा करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजाला पाळण्यामध्ये ठेवल्यानंतर इथे आरतीला सुरुवात होते. आकाश भूमी दोघेजण आरती करत असतात. आरतीचा मान हा भूमीलाच मिळालेला असतो. महाजनांची मोठी सून आणि घरची मालकीण म्हणून तिच्या हातूनच ही पूजा होणं गरजेचं असतं. गुरुजींनी हे भाकीत आधीच करून ठेवलेलं असतं. सगळ्यांना मान्य असतं, फक्त रागिणी आणि पौर्णिमा या दोघींना सोडून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घट बसलेले असतात. जे धान्य आता ज्या धान्याला मोड आलेलं असतं ते धान्य मातीमध्ये इथे पेरलेलं असतं. त्याच्यामध्ये कलश ठेवण्यात आलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता छान पद्धतीने आरती वगैरे केली जाते. सगळेजण खुश असतात, आनंदी असतात. भूमीला हा मान स्वीकारायचाच असतो, कारण इथे देवी बसल्यानंतर, घट बसल्यानंतर मनोभावे पूजा करायची असते. मनापासून ती पूजा करायची असते आणि ती रागिणी आणि पौर्णिमा दोघीजणी करणार नाही हे भूमीला अगदी बरोबर माहिती असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, तो मान भूमीने स्वीकारलेला असतो. आरती करत असताना भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आई योगेश्वरी, बास झाला आता, बास झाला आता हा लपछपीचा खेळ. आतापर्यंत रागिणी आत्याने खूप कारस्थानं केली, पण आता रागिणी आत्यांच्या विरोधामध्ये एकतरी ठोस पुरावा मिळू दे, ज्याच्यामुळे रागिणी आत्यांना सगळ्यांच्या समोर एक्सपोज करू शकेल, असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आरती सुरू असताना आकाश भूमीला खुणावतो. आकाश भूमीला सांगतो की कापूर संपत आलाय, कापूर घेऊन ये. तेव्हा भूमी इथे कापूर घेण्यासाठी आलेली असते. ती ड्रॉवर उघडते आणि कापराच्या डब्बीमध्ये बघते तर तिला एक पेनड्राईव्ह सापडतं. तेव्हा भूमी म्हणत असते की दुसरं पेनड्राईव्ह, याचा अर्थ याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ असू शकतो का? दुसरी क्लिप जर सापडली तर नक्की अभिजितबरोबर काय झालंय हे तरी समजेल, असं भूमीला वाटतं. आई योगेश्वरीनेच तो पुरावा भूमीच्या हाती लागू दिलेला असतो. भूमीसुद्धा आकाशला आधी कापूर न देता सरळ आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर लॅपटॉपला पेनड्राईव्ह अटॅच करते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये महत्त्वाचा पुरावा तिला दिसणार असतो. आई योगेश्वरीजवळ भूमी इथे मागणं करते की रागिणी आत्यांच्या विरोधामध्ये एक तरी ठोस पुरावा मिळू दे, आणि प्रेक्षकांनो, पुरावा मिळालेला असतो. आई योगेश्वरीने भूमीला आशीर्वाद दिलेला असतो आणि तो पुरावा पटकन भूमीच्या हातामध्ये येतो. खरं तर महाजनांचा सगळ्यात जास्त विश्वास त्यांच्या आई योगेश्वरी देवीवरती आहे. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा भूमी आणि आकाश, आजीसुद्धा असू दे, मनापासून आई योगेश्वरीला हाक मारले तेव्हा तेव्हा आई योगेश्वरीने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि या वेळेला सुद्धा प्रेक्षकांनो, काहीसं तसंच झालेलं असतं. आई योगेश्वरीजवळ रागिणीच्या विरोधात लवकरात लवकर काहीतरी ठोस पुरावा मिळू दे, असं इथे भूमी म्हणते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, महत्त्वाचा पुरावा तिच्या हाती लागतो. ते पेनड्राईव्ह साधंसुद्धा पेनड्राईव्ह नसून त्याच्यामध्ये इथे अभिजितचा खून रागिणीने केला याचा पुरावा असतो. त्याच्यामध्ये इथे आता रागिणी धावत पळत येते. अभिजित जिवंत आहे अशी खात्री तिला पटते आणि त्यानंतरला ती स्वतःच्या मुलाचा पदराने गळा आवळून घेते आणि तिथून पळून जाते. तो व्हिडिओ त्याच्यामध्ये असतो आणि तो व्हिडिओ इथे आता भूमीने बघितल्यानंतर भूमीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इतका मोठा तिला धक्का बसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आरती सुरू असते. तेव्हा भूमी म्हणत असते की हे सगळं काय आहे? म्हणजे एखादी व्यक्ती इतकी क्रूर कशी काय असू शकते? स्वतःच्या पोटच्या पोरालासुद्धा मारायला मागे पुढे केलं नाही आहे या बाईने, असं इथे रागिणी आता म्हणत असते. रागिणी आत्या खूपच जास्त क्रूर आहेत. म्हणजे इथे त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी त्या कुठल्याही खालच्या पातळीला जाऊ शकतात.
हे आता भूमीला व्यवस्थित समजलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो भूमीला खूप मोठा धक्काही बसतो. कारण जरी ती कितीही क्रूर असली तरीसुद्धा एक आई आहे आणि एक आई या नात्याने आता ती स्वतःच्या मुलाला मारेल असा तरी विचार भूमीने कधीच केला नसेल. आता आकाशच्या जीवावरती, भूमीच्या जीवावरती आणि क्षितिजाच्या जीवावरती रागिनी 2-3 वर्ष सतत उठली तर होतीच. इथे आकाश आणि भूमी यांना त्रास देण्यापलीकडे तिने काहीही केलेलं नाही आहे. पण इथे एवढ्यावरच रागिनी थांबली नाही. तिने जेव्हा अभिजितला सुद्धा मारलं, त्याचासुद्धा खून केला हे जेव्हा भूमीला कळतं, भूमीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. भूमी म्हणते, पण मी शांत राहणार नाही आहे. इथे रागिनीच्या विरोधातला हा पुरावा मी आत्ताच्या आत्ता सगळ्यांना दाखवते आणि सगळ्यांसमोर मी रागिनी पटवर्धन तुला एक्सपोज करते असं भूमी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता भूमी कुठे आहे असं आकाश विचारत असतो. आकाश म्हणतो, भूमी कुठे गेले माणसे? अगं ती आरती करायला सुद्धा इथे नाही आहे. आरतीसुद्धा अर्धवट सोडून निघून गेली. काय झाले नक्की? तेवढ्यातच प्रेक्षकांनो आता भूमी त्या ठिकाणी येते. भूमी आल्यानंतर ती सगळ्यात आधी तर आकाशला म्हणते, आकाश मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे, या सगळेजण तुम्ही इकडे या. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी सगळ्यांना एकत्र बोलावते. आज तिला सगळ्यांच्या समोर इथे आता रागिनी पटवर्धनला एक्सपोज करायचं असतंच. ती म्हणते की हा खोटाडेपणा मी आता नाही सहन करणार. रागिनी पटवर्धन तुमचं हे सत्य आहे ना? लवकरात लवकर मी सगळ्यांना दाखवते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, भूमी कुठे गेले? भूमी अजिबातच इथे पूजेमध्ये सुद्धा नव्हती. सुरुवात केल्याने लगेच निघून गेली आणि आताही इथे येत नाही आहे. भूमी काय झाले? तुझी तब्येत ठीक नाही आहे का? भूमी म्हणते, नाही आकाश मी एकदम ठीक आहे, मला एवढं काहीही झालेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी सगळ्यांना म्हणत असते की इकडे या, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि जेव्हा ती टी व्हीला इथे पेनड्राईव्ह अटॅच करते, टी व्हीवरती काहीसुद्धा दिसत नाही. तेव्हा रागिनी म्हणत असते, नक्की भूमीच्या हाती एवढा काय महत्त्वाचा पुरावा लागला असेल? तेव्हा तिला आठवतं भूमी अडगळीच्या खोलीमध्ये काहीतरी खूपच जास्त महत्त्वाचं शोधत होती. तेव्हा भूमी म्हणते, काय झालं हे? काय झालं? दिसत का नाही आहे काही? तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की भूमीताई एवढं काहीतरी महत्त्वाचं दाखवते, याचा अर्थ मला असं वाटतंय रागिनीच्या विरोधात तिला महत्त्वाचा पुरावा मिळाला असेल. चला आता रागिनी पटवर्धन सगळ्यांच्या समोर आता एक्सपोज होईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनीला आठवतं जेव्हा जेव्हा भूमीने इथे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, रागिनीची वाटच लावलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांना पौर्णिमा म्हणत असते, आई आता ही भूमी काहीतरी दाखवणार आहे स्क्रीनवर, तुमच्या विरोधात तिच्याकडे काही ठोस पुरावा तर गेलेला नाही आहे ना? तेव्हा रागिनी म्हणत असते, गप्प बस, जास्त काही बोलू नकोस, कळलं ना? तेव्हा भूमीला सुद्धा त्याच गोष्टीची भीती वाटते. ती म्हणजे पेनड्राईव्हमधलं फुटेज गायब होता कामा नये. तो एकमेव पुरावा आहे जो इथे भूमीला सापडला आहे आणि तो भूमी सगळ्यांना दाखवत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो भूमीला असं वाटत असतं की रागिनीने स्वतःच्या पोटच्या पोराला मारले. तिला इथे घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे. तिची जागा जेलमध्ये आहे. जेलमध्ये गेलं पाहिजे तिने, असं भूमीला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे भूमी ते पेनड्राईव्ह आता लावते, टी व्ही चालू करत असते आणि ती म्हणत असते की ती बघा, ती फाईल आहे ना, ती मी ओपन करते, मग तुम्हाला सगळ्यांना एक व्हिडिओ बघायला मिळेल. तेव्हा इथे भूमी चालू करत असताना टी व्ही काही चालू होत नाही. टी व्ही पण बंद पडायला जाते. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय झालं असेल? टी व्ही का बंद झाला असेल? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, ताई अगं शांत हो, मला असं वाटते त्या पेनड्राईव्हमध्ये काही नसेलच. तेव्हा भूमी म्हणते, नाही रे अथर्व, मी स्वतः बघूनच पेनड्राईव्ह इथे घेऊन आली आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी प्लीज शांत हो भूमी, हे बघ मला माहिती आहे तुला काहीतरी दाखवायचं होतं, पण एवढं काय दाखवायचं होतं जे आता दिसत नाही आहे? काय दाखवायचं होतं भूमी? तेव्हा भूमी म्हणते, तुझ्यासाठी एक सरप्राईज होतं, तुझ्यासाठी तयार केलेलं. कारण इथे भूमीला आता खरं बोलायचं नव्हतं. कारण जर इथे भूमीला असं वाटतं की रागिनीला सत्य समजलं तर ती नक्कीच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तिला इथे सध्या तरी काही सांगायचं नसतं. रागिनीसुद्धा विचारात पडलेली असते की भूमीला नक्की काय दाखवायचं असेल. कारण इतकं महत्त्वाचं काहीतरी आहे जे ती आता टी व्हीला लावते तर लाईटच जाते. लाईट गेल्यामुळे टी व्हीवरती पेनड्राईव्ह आता दाखवताच येत नाही. कारण का त्यातला व्हिडिओ टी व्हीवरती काही सुरू होत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं टी व्हीवरती जर पेनड्राईव्ह सुरू होत नाही आहे तर एक काम कर ना, लॅपटॉप घे,
लॅपटॉपला अटॅच करून दाखव ना. तेव्हा भूमी म्हणते हां आकाश, मी लॅपटॉप घेऊन येते हा. तेव्हा भूमी आता रूममध्ये जाते आणि घाईघाईने लॅपटॉप घेऊन येत असताना तिचा पाय घसरतो. हातातलं पेनड्राईव्ह इथे डायनिंग टेबलवरती जे पाण्याने भरलेलं ग्लास असतं त्याच्यामध्ये पडतं आणि त्याचबरोबर भूमीसुद्धा इथे खाली पडणार. तेव्हा आकाश तिला पकडतो. आकाश म्हणत असतो, भूमी हे काय चाललं आहे तुझं, सांग बरं, लागेल ना तुला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते, नाही आकाश, काहीतरी महत्त्वाचं आहे जे तुला दाखवायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणत असते, काय बरं भूमीला एवढं दाखवायचं असेल घाईघाईने, काय ती एवढं दाखवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रेक्षकांनो आता पेनड्राईव्हमध्ये पाणी गेलेलं असतं. ग्लासमधून पेनड्राईव्ह बाहेर काढते आणि ते आता फुंकर वगैरे मारून ते लावण्याचा प्रयत्न करत असते. पण लॅपटॉपला सुद्धा ते पेनड्राईव्ह आता लागत नाही, त्यातला व्हिडिओ काही दिसत नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश आता म्हणत असतो, भूमी अगं शांत हो, नंतर दाखव ना. तेव्हा भूमी म्हणते नाही आत्ताच दाखवायला हवं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो, ताई अगं ते आता नाही लागणार, कारण पेनड्राईव्हमध्ये पाणी गेलं आहे ना, ते अटॅच नाही होणार, सगळा डेटाही खराब झाला असेल. तेव्हा भूमी म्हणते नाही नाही आकाश, डेटा खराब होता कामा नये, तो तर महत्त्वाचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, भूमी प्लीज प्लीज पॅनिक होऊ नकोस ना. हे बघ, तुला जे काही दाखवायचं आहे तू शांतपणे दाखव, त्याचा काही बॅकअप वगैरे आहे का. तेव्हा भूमी म्हणते नाही ना आकाश, बॅकअप वगैरे मी घेतलाच नाही रे, तो व्हिडिओ मी आत्ता बघितला आणि मी विचार केला की तुम्हाला सगळ्यांना दाखवायला पाहिजे. तेव्हा इथे रागिनी विचारात पडलेली असते. बघा ती विचार करते की नक्की इथे भूमीला काय बरं सापडलं असेल, नक्की इथे भूमी काय दाखवण्याचा काय प्रयत्न करते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता टी व्ही चालू होत नाही, लॅपटॉपला सुद्धा तो दिसत नाही. भूमीला वाटतं माझ्यामुळे तो पेनड्राईव्ह पाण्यात पडला आणि इतका मोठा पुरावा माझ्यामुळे नष्ट झाला. त्या व्हिडिओचा बॅकअपसुद्धा तिने घेऊन ठेवलेला नसतो. त्यामुळे प्रेक्षकांनो एवढी मेहनत करूनसुद्धा ती मेहनत पाण्यामध्ये गेल्यासारखी भूमीला वाटत असते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी काय होतं एवढं त्याच्यामध्ये. तर ती म्हणते की सरप्राईज होतं, तुला ते आवडलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणतो की ठीक आहे ना, सरप्राईज होतं ना, माझ्यासाठी तू सरप्राईज तयार केलंस, ते मला इतकं दाखवण्याचा प्रयत्न करत होतीस, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नेक्स्ट टाईमसुद्धा तू माझ्यासाठी सरप्राईज तयार कर आणि ते तू मला दाखव, ठीक आहे, पण आता विचार करू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश भूमीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तिला या गोष्टीचा त्रास होऊ नये की एवढी मेहनत करून पेनड्राईव्ह तिने मिळवलं आणि त्याच्यामध्ये असलेलं फुटेज ती दाखवू शकली नाही. तर इथे आकाशला वाटत असतं की भूमीने काहीतरी त्याच्यासाठी तयार केलं आहे, पण इथे हे वेगळं फुटेज असतं ज्याच्याबद्दल भूमीला आता सध्या तरी बोलायचं नसतं. ती तोंडाने सांगत नाही, कारण भूमी म्हणते की जर मी पुरावा नसताना काही बोलले तर गोष्टी हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. इथे आकाश माझ्यावरती विश्वास तर ठेवणार नाहीच, पण मीच तोंडावरती पडेन हे भूमीला कळतं आणि त्यामुळे भूमी आता गप्प बसलेली असते. भूमी सध्या काही सांगत नाही, पण तिला आता काही करून तो डेटा रिकवर करायचा असतो. एकमेव पुरावा असता तो रागिनीच्या विरोधातला. रागिनीनेच अभिजितला मारले हे सिद्ध करणारा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा. त्यामुळे भूमीला आता त्रास होत असतो. भूमी एकटीच गच्चीवरती आलेली असते आणि ती म्हणत असते की माझ्याकडून इतकी मोठी चूक कशी काय होऊ शकते. इतका मोठा पुरावा आपल्या हाती लागला होता आणि तो माझ्या मूर्खपणामुळे तो पेनड्राईव्ह पाण्यामध्ये पडला. भूमीला इथे जोरजोरात ओरडायचं असतं. तिला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे आता रागिनीने मारलेला आहे अभिजितला. तेव्हा तिला जोरात ओरडायचं असतं. हे सत्य आता तिच्या पोटामध्ये राहायला तयार नसतं. कुणाला तरी सांगावंसं तिला वाटत असतं. भूमी स्वतःला त्रास करून घेत असते. तेवढ्यात तिथे अभिजित येतो आणि म्हणतो, भूमीताई काय झालं, अहो का स्वतःला इतका त्रास करून घेत आहे. भूमी म्हणते, तुम्हाला नाही माहिती बलदेव, या रागिनी पटवर्धनने काय केलं आहे. अहो तो व्हिडिओ जो मी बघितला ना, त्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन हिने स्वतःच्या मुलाला अभिजितला मारले. ते सुद्धा इथे पदराने त्याच्या गळ्याभोवती फास केला आणि त्याचा गळा जोरात आवळला आणि त्याचा जीव घेतला आहे. कारण आधीच तो खाली पडल्यामुळे अदमेला झाला होता. त्याच्यामध्ये गळा दाबल्यानंतर लगेचच त्याचा जीव गेला, असं हे आता भूमीला कळतं. तेव्हा भूमी म्हणते की अभिजित हा बिचारा कसाही होता, पण खूप हुशार होता, चांगला होता,
पण इथे रागिनी आत्याने त्याला सोडलं नाही, कारण का त्याला रागिनी आत्याचे सगळे सिक्रेट्स माहिती होते. काय करते का नाही करते, कशा पद्धतीने लोकांना फसवते, हे सगळं आता अभिजितलाच माहिती असतं. त्यामुळे अभिजित गेल्यानंतर कुणी आता तिच्या बाजूने काही बोलायला तयारच नसतं. घरातले तर सगळे तिच्या विरोधात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसीसुद्धा कुणाच्या अद्यात मध्यात नसते. ती तिचं आपलं काम करते आणि भूमीला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट. भूमी म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे आता जर तो पेनड्राईव्ह चालू झाला असता ना, तर इथे रागिनी पटवर्धनला जेलमध्ये पाठवलं असतं मी. नाही, तिची जागा जेलमध्येच आहे. त्या बाईने आतापर्यंत इतकी कटकारस्थानं केली, पण स्वतःच्या पोटच्या पोरालासुद्धा तिने सोडलं नाही आहे. याचं आता भूमीला आश्चर्य वाटत असतं आणि ती म्हणते, तसल्या बाईला गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी, तसल्या बाईला जेलमध्ये पाठवायलाच हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी विचार करत असते की भूमीला नक्की काय सापडलं असेल. भूमीच्या हातामध्ये कुठला पुरावा असेल, ठोस पुरावा, जो इथे भूमी सगळ्यांना दाखवण्यासाठी इतकी डेस्परेट झाली होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की तिला माझ्या विरोधात काहीतरी पुरावा मिळाला आहे, पण ते आता व्हिडिओ ती सगळ्यांना दाखवू शकली नाही, म्हणून तिचा प्लॅन फसला आणि ती खूपच जास्त डेस्परेट झाली. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काय बरं, काय सापडलं की असेल इथे भूमीला, माझ्या विरोधात ठोस पुरावा सापडला असेल का? आणि जेव्हा तिच्या मनासारखं काही होत नाही, माझ्या विरोधातला प्लॅन फसतो ना तिचा, तेव्हा ती जरा जास्तच डेस्परेट होते, मला माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, काही झालं तरी रागिनीला एक्सपोज करणार. तेव्हा रागिनी म्हणत असते की विजयादशमीच्या दिवशी ती माझ्या विरोधात खूप मोठा खुलासा करणार आहे, असं ती स्वतः म्हणाली. त्यामुळे रागिनी घाबरलेली असते. माझ्याच विरोधात तिला काही पुरावा मिळाला असेल आणि जर तो तिने सगळ्यांना दाखवला आणि माझं कारस्थान उघडं केलं तर असं काय तिच्या हाती लागलं आहे, म्हणून ती इतकं घाईघाईने सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत होती. नक्की काय बरं लागलं असेल तिच्या हाती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की दादा, माझं चुकलं हो, मी खूप चुकीचं वागले ना. माझ्या हातून पेनड्राईव्ह पडलंच कसं? पडलं तर पडलं, भरलेल्या ग्लासामध्ये पडलं आणि ते आता बंदसुद्धा झाले. काही झालं तरीसुद्धा हा डेटा मला रिकवर करून घ्यायचाच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो, ताई नका काळजी करू, सगळं तुमच्या मनासारखं होईल. तेव्हा भूमी म्हणत असते की विजयादशमीच्या दिवशी मी रागिनी आत्यांना एक्सपोज करणार आहे, असं मी त्यांना सांगितलं आहे. आता तर जे काही सत्य आहे आणि जो काही गुन्हा त्यांनी केला आहे ना, तो आता त्यांच्या तोंडून वधवून घेतल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे रागिनीला पण आठवत असतं की भूमी मला म्हणाली की विजयादशमीच्या दिवशी मला एक्सपोज करेल म्हणून. जो काही पुरावा मिळाला आहे तो तिच्या चॅलेंजचा तर भाग नाही आहे ना. तिने मला जे चॅलेंज केलं आहे त्याचा तर तो भाग नाही आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते, पण मला आता काहीही करून रागिनीला एक्सपोज करायचं आहे. तर रागिनी म्हणत असते की मला आता अलर्ट राहावं लागणार आहे, सतर्क राहावं लागणार आहे. भूमी नक्की माझ्या बाबतीत काय काय करते याच्यावरती मला नजर ठेवायची आहे. काय पुरावा मिळाला आहे तिला ते मलासुद्धा कळायलाच हवं. तेव्हा इथे भूमी म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा रागिनी आत्यांना या गोष्टीबद्दल कळता कामा नये. अभिजित आता तिला सपोर्ट करत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की काहीही झालं तरीसुद्धा आपल्याकडे पुरावा म्हणून ते फुटेज हवंच होतं, कारण का त्याशिवाय आपण इथे रागिनीला एक्सपोज नाही करू शकत. म्हणून मी सध्या तरी कुणाला काही सांगितलेलं नाहीच आहे. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये गायकवाड सरांचा भूमीला फोन आलेला असतो. गायकवाड सर भूमीला म्हणतात की दीपकला पकडलेला आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय, खूपच आनंदाची बातमी आहे. इथे गायकवाड सरांनी आता दीपकला ताब्यात घेतलेलं असतं. त्याचबरोबर जेव्हा इथे आता भूमी छान तयार होऊन आलेली असते पूजा वगैरे करण्यासाठी, इथे सकाळ सकाळ उठून ती छान तयार झालेली असते आणि पूजेसाठी येते. तेव्हा इथे रागिनीने एका माणसाला बोलावलेलं असतं आणि ती म्हणते की या आता आतमध्ये अंधार आहे आणि तुझं काम करून तू निघून जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी पूजेला सुरुवात करणार तेवढ्यातच तिला चक्कर येते, कारण तिच्या तोंडावरती इथे आता गुंगीचं औषध दाबलेलं असतं आणि त्यामुळे ती बेशुद्ध होते. भूमी खाली कोसळते. तेव्हा तो माणूस भूमीला ओढत ओढत तिथून आता घेऊन जातो. तेव्हा रागिनीला सगळ्यात जास्त आनंद होतो. रागिनीला तेच हवं असतं. तीच इथे गुंड लोक कामाला लावत असते इथे सगळ्यांना त्रास देण्यासाठी. आतासुद्धा रागिनीने हे सगळं मुद्दामून केले, जेणेकरून विजयादशमीपर्यंत भूमीने तिच्या विरोधात काही ठोस पुरावे शोधू नये म्हणून.
आणि जो कुठला पुरावा हाती लागलाय ते काय आहे हे रागिणीला जाणून घ्यायचं असतं, म्हणून ती इथे सगळीकडे आता लक्ष ठेवत असते आणि स्पेशली तिचं संपूर्ण लक्ष भूमीकडे असतं.